नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. हे आहे आपली आमदार गणपतशेठ गायकवाडची ऑफिस आहे. तुमच्या मिसेस सुलभाताई गायकवाड आता आपले आमदार आहेत. तुमच्याकडून मला फोन आलेला आहे. माझ्या मुलगीची फी भरायची होता, ती घ्यायला आलेला आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊन बघूया. विद्यार्थी आणि पालकवर्ग, आज इथे आपण जे मानधन घ्यायसाठी आपल्या मुलांसाठी, कारण आमदार साहेब हे 2009 पासून जेव्हा निवडून आले त्यावेळेस तेव्हा त्यांच्यासमोर म्हणजे मदत मागण्यासाठी काही नागरिक यायचे की आमच्या मुलाची फी भरायची, आमच्या काही अडचणी आहेत त्याच्यामुळे आम्ही फी भरू शकत नाही. तेव्हा मला आमदार साहेबांनी जेव्हा निर्णय घेतला की जेव्हा आपल्याला सरकारकडून मानधन येतो तोच का नाही या मुलांना द्यावा, ह्या उद्देशाने त्यांनी जे त्यांना मानधन यायचं ते विद्यार्थ्यांच्या चेकद्वारे त्यांच्या डायरेक्ट स्कूलला हा चेक द्यायचा. तसंच आता मी निवडून आल्यापासून माझाही आता 1 वर्ष होईल, तर माझाही मानधन हा विद्यार्थ्यांसाठी मी देतो. कारण जे विद्यार्थी गरजू आहेत ज्यांना फी भरता येत नाही त्यांच्यासाठी हा एक आमच्याकडून मदतीचा हात म्हणा किंवा एक त्या विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा होण्यासाठी मी आम्ही प्रयत्न करतो. कारण सगळ्यांनाच नाही, आताही आमच्याकडे खूप येतात की आम्हाला मॅडम असं अडचण आहे, म्हणजे आता आपला मानधन आहे तो पूर्ण बरं आमचं पूर्ण चेकद्वारे झालेलं आहे, तरी आम्हाला पूर्ण फुलाची पाकळी आम्ही त्यांना देत असतो आणि मदत करत असतो. म्हणून आपणही आता आमच्या पाठीशी उभे आहातच. तर आता आपल्याला महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आल्या तेव्हाही तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं मी म्हणजे आदेश देतो की तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. एकाच वार्डमधून तर नसेल, सर्व प्रत्येक वार्डमध्ये जो आपला बीजेपीचा जो कॅन्डिडेट असेल त्याला तुम्ही सहकार्य करा. आणि या सहकार्याने, कारण महापौर आपला बसला तर आम्हालाही अडचणी येणार नाहीत पुढे कामाच्या. कारण प्रत्येक वॉर्डमध्ये जे काही आपल्या मूलभूत गरजा असतात या महापालिकेद्वारेच आपण पूर्ण करू शकतो. म्हणून जे आपल्या महापौर बसला तर कुठल्याही अडचण आपल्याला येणार नाही. त्या उद्देशाने तुम्ही आपले जिथे बीजेपीचे कॅन्डिडेट असतील तिथे तुम्ही सहकार्य करा, किंवा तुमचे नातेवाईक असतील कुठे ज्या वार्डमध्ये तिकडे तुम्ही सांगा आणि त्यांना मदत करायला आपल्या बीजेपीला सांगा. एवढंच मी बोलेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं या ठिकाणी महिलांची संख्या खूप आहे आणि आपल्याला सर्वांना सांगेन की आज आपण जशा गृहिणी आहात, 1 वर्षापूर्वी बहिणी सुद्धा गृहिणी होत्या आणि कुटुंबावरती संकट आलं, आणायचे अपघाताने राजकारणात उतरावं लागलं आणि स्त्री आहे, स्त्री अष्टभुजा आहे, स्त्री कुठलेही रूप घेऊ शकते आणि वैविध्य सिद्ध करून दिलं. आज त्या राजकारणामध्ये यशस्वी वाटचाल करताय. त्यांच्या भाषणामधून सुद्धा आपल्याला जाणवलं असेल की आज त्या बोलायला लागल्या, महिलांचे हक्क मांडायला लागल्या, महिलांच्या समस्या त्यांना पहिल्यापासून माहिती आहे. तुटपुंज्या पगारामध्ये महिला घर कशी चालवते हेही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच त्या अशा पद्धतीने कुटुंबावरती संकट आलं त्यावेळी त्या बाहेर आल्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या या कल्याणपूरच्या आमदार झाल्या. आपल्या माध्यमातून या कल्याणपूरचा विकास करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. आज आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 15 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये आम्ही जी विकास कामं करतोय, अंदाजे 45 कोटीच्या आसपास विकास कामं या कल्याणपूरमध्ये बहिणींनी भूमिपूजन केलेलं आहे आणि अजूनही करोडोचा निधी या बहिणींच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतोय. आता आपण चेक वाटपला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी आपल्याला एक सूचना करतो की यावेळी आपण चेक वाटप करत असताना 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडं प्राधान्य दिलेलं आहे. इतरांना सुद्धा मिळेल, पण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा असते. फी जर क्लिअर नसेल तर त्यांना पुढे अडचणी येतात. त्यामुळे आता आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं चेक वाटप करतोय. पुढचे काही जे विद्यार्थी राहिले त्यांचे चेक वाटप होईल, पण ते नेक्स्ट याच्यामध्ये होईल. मी संदीप सोनवकर यांना विनंती करतो की त्यांची नावं पुकारायचे. धन्यवाद. तुम्ही आता बघितलं आहे आपली बीजेपीची आमदार सुलभाताई गायकवाडनी सगळ्यांना चेक दिलेला आहे. ज्यांच्या घरी म्हणजे
फी भरायला पैसे नाही, त्यांनी गरजू लोकांना चेक दिलेला आहे. असा व्हिडिओ चांगला व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा.